नमस्कार, मी स्नेहिल शिवाजी. आपण पाहत आहात मी शिवाजी बोलतोय. हा आमचा विशेष कार्यक्रम. आज आम्ही आहोत ठाण्यामध्ये आणि आपण बघतोय ठाण्यामध्ये कशा पद्धतीनं कासार वडवली या भागामध्ये विकासाच्या नावावर कामं सुरू आहेत, परंतु या कामाचा, या विकासाचा लोकांना खरंच फायदा झालेला आहे का? तर याचं उत्तर नेमकं काय आहे? ठाण्यातली जनता आजच्या या महापालिका प्रशासनावर, या नेते मंडळींवर खुश आहे का, समाधानी आहे का? या जनतेचं भ्रमनिरास झालेलं आहे का? त्यांच्या सगळ्या आशा आकांक्षा ज्या आहेत त्या पूर्ण होत आहेत, हे जाणून घेऊयात. मेट्रो का काम चालू है, आए दिन इतना ट्रैफिक होता है. वर्तक नगर से आनंद नगर आने के लिए कम से कम एटलीस्ट 45 मिनट्स लग जाते हैं. रस्त्याची दुरुस्ती व्हायला हवी. त्यानंतर पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला हवा. पाणी असेल तर दुकानाला काय त्रास होत नाही, पाणी नसेल तर दुकान बंद करावं लागतं. ट्रॅफिकची समस्या आहे, रस्त्यांची समस्या आहे, खड्ड्यांची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे आणि या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण करण्यामध्ये पुरतं अपयश आल्याचं या ठिकाणी या छोट्या छोट्या व्यावसायिकांनी जनतेनं सांगितलेलं आहे. ठाणा म्हटला की रिक्षावाला आणि रिक्षावाल्यांच्या समस्या देखील खूप मोठ्या प्रमाणात आहेत. रोड एकदम जाम आहे, पुरं खड्डे फिड्डे आहेत. ते इकडे एकदम आमचा धंदा बी होत नाही, इकडे एवढं जाम होतं. इकडं ठाण्यावरनं वडवलीला यायला 2 ते 1.5 तास जातो. त्याच्यात माणसाने धंदा काय करावं काय नाही. महिला ज्या आहेत त्या महापालिकेवर, या TMC प्रशासनावर खुश आहेत का, हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आम्हाला इथं कशाची सोय नाहीये की BMCचा नळ नाहीये, चांगली सुविधा नाहीये. रास्ता नहीं बाथरूम में जाने के लिए, गली में पानी भर जाता है, इधर से पानी नहीं जाता है, इधर जमा हो जाता है, रोड पर जमा हो जाता है, मच्छर भी बहुत आता है, इसके वजह से बीमारी भी ज़्यादा हो जाता है. पाणी, रस्ते, खड्डे, अपघात, ट्रॅफिक या व्यतिरिक्त ठाण्यामध्ये आणखीनही समस्या आहेत. आपल्यासोबत आणखीन रहिवासी आहेत इकडचे. त्यांना काय नेमका प्रॉब्लेम आहे किंवा काय समस्या आहे आपण जाणून. रोड वाइंडिंगच्या याच्यामध्ये आम्हाला भयंकर ते नेहमीच आम्हाला येऊन ते सांगत असतात. तर प्लीज आमचं हेच म्हणणं आहे की आम्हाला थोडंसं सेफर साईड द्यावी. आम्ही हातावर जे आमचं पोट आहे हो. दिवसभर गाडीवर गेल्यानंतर रोड वाइंडिंग कुठंपर्यंत येते ते आम्हाला काय त्याचं काय हेच नाही, समजतच नाही. मग ते जरा महानगरपालिकेने आमच्यावर लक्ष द्यावं. ठाण्याची ओळख सॅटिस शिवाय अपूर्ण आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, कारण ठाणा स्टेशन आणि त्यानंतर हे सॅटिस आणि या सॅटिसवर जमलेली ही पब्लिक आहे, ही जनता आहे जी गेल्या अनेक दिवसांपासून दररोज आपल्या घरी जाण्यासाठी बसची वाट बघत उभी असते. दरवेळेस असं थांबवलं नाही, तासभर उभं राहावं लागतं. तासभर. मनोरमाची फ्रिक्वेन्सी अगदी कमी आहे. ज्या मानाने लोक वस्ती आहे त्या मानाने खूप कमी आहे. लेडीज सीट असतात रिझर्व, लेडीजला भेटतं, बट मोस्ट ऑफ जेंट्स उभे असतात आणि गर्दी वाढली तर मग नाही, लेडीजला पण नाही भेटत. हा जो कार्यक्रम आहे हा प्रशासकीय अधिकारी जर कधी बघत असतील तर त्यांना अंतर्मुख करणारा कार्यक्रम आहे. त्यांनी आत्मचिंतन करायला पाहिजे की बस ज्या आहेत त्यासाठी अर्धा तास जर कधी लोकांना इथे थांबावं लागत असेल तर ही महापालिकेसाठी शर्मेची बाब आहे. शर्मेची बाब आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.